नमस्कार. मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांना जोडणारा द्रुतगती मार्ग हा केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या आर्थिक प्रगतीचा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे, हे आपण सर्व जाणतोच. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण एका अतिशय रंजक आणि तितक्या चक्रावून टाकणाऱ्या विषयावर चर्चा करणार आहोत. इन्फ्राव्हिजन इंडियाच्या मिसिंग लिंक प्रकल्पावरील अहवालाचे आपण आज तटस्थपणे परीक्षण करणार आहोत. पायाभूत सुविधांच्या बाबतीत केल्या जाणाऱ्या मोठ्या घोषणा आणि प्रत्यक्ष जनतेसाठी उपलब्ध असलेला माहितीचा स्रोत यांच्यातील दरी नेमकी किती मोठी असू शकते हे आज आपल्याला पाहायचं आहे. चला तर मग उपलब्ध डेटाच्या आधारे या प्रकल्पाचे सखोल विश्लेषण करूया. कोणत्याही एवढ्या मोठ्या राष्ट्रीय प्रकल्पाची माहिती घेताना साहजिकच आपण एका अत्यंत सविस्तर आणि तांत्रिक अहवालाची अपेक्षा करतो. पण आता इथे लक्ष द्या. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे इन्फ्राव्हिजन इंडियाच्या अहवालातील अधिकृत ट्रान्स्क्रिप्ट केवळ या 7 शब्दांवर येऊन थांबते. हिट 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 हे हे हे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. अब्जावधी रुपयांच्या देशाच्या विकासाला गती देणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे अधिकृत दस्तऐवजीकरण केवळ या ध्वनीच्या विसंगतीमध्ये अडकलं आहे. बरं, आपण याकडे केवळ एक तांत्रिक त्रुटी म्हणून दुर्लक्ष करू शकत नाही, कारण सध्या आपल्या विश्लेषणासाठी हाच एकमेव अधिकृत डेटा उपलब्ध आहे. त्यामुळे या 7 शब्दांच्या चौकटीत राहूनच आपल्याला या संपूर्ण प्रकल्पाचा अर्थ लावणे भाग आहे. मोठ्या धोरणात्मक प्रकल्पांची माहिती जनतेपर्यंत पोचताना तिचं स्वरूप किती अनपेक्षित आणि त्रोटक असू शकते याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आता मूळ स्रोताच्या शीर्षकाकडे वळूया. मुंबई पुणे प्रवास आता फक्त 90 मिनिटात. बघा कसा आहे हा मिसिंग लिंक प्रकल्प. हे शीर्षक वाचल्यावर काय वाटतं? हे केवळ एक साधं वाक्य नाही, तर ती एका मोठ्या प्रादेशिक क्रांतीची हमी आहे. पायाभूत सुविधा, नवीन सरकारी धोरणं आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यात रस असणाऱ्या कोणाच्याही अपेक्षा या शीर्षकामुळे उंचावणे अगदी स्वाभाविक आहे. मुळात मिसिंग लिंक हा शब्दप्रयोगच असा आहे जो एका मोठ्या अडथळ्यावर मात करून 2 महत्त्वाच्या आर्थिक केंद्रांना जोडण्याचं सूचित करतो. पण मघाशी आपण जो 7 शब्दांचा डेटा पाहिला त्याच्याशी या भव्य शीर्षकाचा जो प्रचंड मोठा विरोधाभास निर्माण होतो तोच आपल्या आजच्या अभ्यासाचा मुख्य गाभा आहे. आणि इथेच आकड्यांचे खरे महत्त्व स्पष्ट होते. 90 हा केवळ एक आकडा नाही, हा या संपूर्ण प्रकल्पाचा कणा आहे. मुंबई आणि पुणे ह्या 2 महानगरांमधील अंतर अवघ्या 90 मिनिटात पार करणे ही दळणवळणाच्या आणि आर्थिक विकासाच्या क्षेत्रातील एक मोठी झेप आहे. हा आकडा वेळेची बचत, इंधनाची बचत आणि वाढत्या औद्योगिक कार्यक्षमतेचे प्रतीक आहे. आपल्या स्रोताने अगदी जाणीवपूर्वक ह्या आकड्याला केंद्रस्थानी ठेवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पण जेव्हा आपण या 90 मिनिटांच्या दाव्याचे समर्थन करणारा भक्कम पुरावा किंवा तांत्रिक माहिती शोधायला जातो तेव्हा आपल्या पदरी पुन्हा तीच 7 शब्दांची निरर्थक ट्रान्स्क्रिप्ट पडते. 90 हा आकडा आपल्याला एक दिशा नक्की देतो, पण त्या दिशेने जाणारा रस्ता मात्र उपलब्ध माहितीतून पूर्णपणे गायब आहे. तर आता वळूया आपल्या पहिल्या मुख्य विभागाकडे, हेट आणि हेत, एक सखोल विश्लेषण. जेव्हा आपल्याकडची माहिती इतकी मर्यादित असते तेव्हा त्या मर्यादित माहितीच्या प्रत्येक शब्दाचे वजन अनेक पटींनी वाढते. उपलब्ध डेटाचे जर आपण अचूक सांख्यिकीय मोजमाप केले तर एक अत्यंत विशिष्ट आकृतिबंध किंवा पॅटर्न आपल्याला दिसून येतो. इथे हीट हा शब्द 4 वेळा आला आहे, तर हे हा शब्द 3 वेळा आलाय. संरचनात्मक दृष्ट्या विचार केला तर हीट या शब्दाचे वर्चस्व इथे स्पष्टपणे दिसून येते. यातही एक गंमत पहा. पहिल्यांदा हीट लहान लिपीत म्हणजेच लोअर केसमध्ये आहे आणि त्यानंतरच्या 3ही वेळा त्याची सुरुवात मोठ्या लिपीत झाली आहे. दुसरीकडे हेची सुरुवात मोठ्या लिपीने होते आणि नंतर ते लहान लिपीत रूपांतरित होते. आता हे मोजमाप केवळ शब्दांची मोजदाद करत नाहीये, तर ते एका विशिष्ट लयीचं प्रतिनिधित्व करत आहे. पायाभूत सुविधांच्या विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून ही आकडेवारी आपल्याला उपलब्ध डेटाच्या तीव्रतेची एक वेगळीच ओळख करून देते. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की या शब्दांचा अर्थ काय लावायचा. हीट म्हणजे उच्च तापमान किंवा उष्णता, आणि हे हा एक उद्गार आहे जो कोणाचे तरी लक्ष वेधून घेण्यासाठी वापरला जातो. आपण ह्या डेटाकडे अत्यंत तटस्थपणे पाहिले तर 2 शक्यता निर्माण होतात. पहिली शक्यता म्हणजे हीट हा शब्द सह्याद्रीच्या कठीण पर्वतरांगांमधून बोगदे खोदताना निर्माण होणाऱ्या प्रचंड उष्णतेचे, तिथल्या भौगोलिक आव्हानांचे आणि प्रत्यक्ष बांधकामाच्या वास्तवाचे प्रतीक असू शकतो. आणि दुसरी शक्यता अशी आहे की हे हा शब्द
कामगारांचा आवाज, एखाद्या यंत्रणेचा इशारा किंवा कदाचित धोरणकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्याची एक हाक असू शकते. आपल्याकडे इतर कोणतीही सविस्तर माहिती उपलब्ध नसल्यामुळे हे 2 शब्दच या अब्जावधीच्या प्रकल्पाचे भौगोलिक आणि मानवी स्वरूप आपल्यासमोर मांडत आहेत असा निष्कर्ष आपण काढू शकतो. हा विरोधाभास खरोखरच थक्क करणारा आहे. एकीकडे 90 मिनिटांच्या प्रवासाची भक्कम हमी देणारे सशक्त आणि माहितीपूर्ण असे 13 शब्दांचे शीर्षक आहे, तर दुसरीकडे फक्त 7 शब्दांची निरर्थक वाटणारी प्रत्यक्ष ट्रान्स्क्रिप्ट आहे. हा फरक केवळ शब्दांच्या संख्येचा नाही, तर तो दिलेले आश्वासन आणि प्रत्यक्ष वास्तव यातील दरी स्पष्ट करणार आहे. यावरून आपल्याला माहितीच्या स्रोतांच्या मर्यादा आणि त्यांच्या विश्वासार्हतेचे गांभीर्य लक्षात येते. जेव्हा एखाद्या प्रचंड मोठ्या पायाभूत प्रकल्पाचे आपण विश्लेषण करत असतो, तेव्हा अशा विस्कळीत डेटावरून आपण कितपत विसंबून राहू शकतो? धोरण ठरवताना हा एक अतिशय गंभीर प्रश्न निर्माण होतो. आता आपण दुसऱ्या विभागाकडे वळूया, खऱ्या अर्थाने मिसिंग लिंक. या शून्य माहितीचा भारताच्या पायाभूत विकासावरील आणि धोरणात्मक पारदर्शकतेवरील दीर्घकालीन परिणामांच्या दृष्टिकोनातून आपण आता विचार करणार आहोत. संपूर्ण विश्लेषणाचा सारांश पाहिल्यास या स्रोताचे 2 मुख्य घटक आपल्यासमोर येतात. शीर्षकाची शब्दसंख्या 13 आहे आणि त्यातून मिळणारी माहिती आपण उच्च स्तरावरील मानू शकतो, कारण त्यात प्रकल्पाचे नाव आणि वेळेची बचत यासारखे अतिशय ठोस दावे करण्यात आले आहेत. या उलट ट्रान्स्क्रिप्टची शब्दसंख्या केवळ 7 आहे आणि त्यातून मिळणारी प्रत्यक्ष माहिती चक्क 0 आहे. मिसिंग लिंक नावाच्या प्रकल्पाची माहिती देणाऱ्या अधिकृत स्रोतामध्येच माहितीची एवढी मोठी मिसिंग लिंक असणे हा एक फार मोठा आणि उपहासात्मक विरोधाभास आहे. भारताच्या भविष्यातील दीर्घकालीन विकासाचा विचार करता अचूक डेटा आणि पारदर्शक माहिती अत्यंत आवश्यक असते. धोरणकर्ते, अर्थतज्ञ आणि सामान्य नागरिक जेव्हा अशा स्रोतांवर अवलंबून असतात, तेव्हा माहितीचा असा पूर्ण अभाव असणे हे विकासाच्या पारदर्शकतेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते. दाव्यांचा आकार कितीही भव्य असला तरी त्याला भक्कम डेटाचा आधार असल्याशिवाय तो परिपूर्ण होऊच शकत नाही. या संपूर्ण सखोल विश्लेषणाच्या शेवटी आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नापाशी येऊन पोहोचतो. खरी मिसिंग लिंक कोणती आहे? ती भौगोलिकरित्या मुंबई आणि पुण्याला जोडणारा तो नवीन बोगदा आहे की मोठ्या पायाभूत सुविधांची दिली जाणारी आश्वासने आणि प्रत्यक्षात उपलब्ध असलेली पारदर्शक माहिती यातील ती न भरून येणारी दरी आहे? जेव्हा अब्जावधी रुपयांच्या प्रकल्पांचे प्रतिनिधित्व केवळ हिट आणि हे अशा शब्दांनी केले जाते, तेव्हा आपण खरोखरच प्रगतीच्या दिशेने जात आहोत की माहितीच्या एका मोठ्या शून्यावस्थेत अडकत आहोत याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. पायाभूत सुविधांचा विकास जितका महत्त्वाचा आहे, तितकाच त्या विकासाचा अचूक आणि पारदर्शक डेटा सर्वांसाठी उपलब्ध असणेही महत्त्वाचे आहे. आजच्या माहिती आधारित युगात या प्रश्नावर मंथन करणे ही काळाची गरज बनली आहे.